चिखलीची 50ची सर आम्ही हे करून घेतो लगेच, म्हणजे 2 दिवसात. समाधान शिबिर मध्ये जाईल. समाधानच झालं नाही लोकांचा, तो उपयोग काय साठी जेवायला आलो मी. नाही नाही सर, 2 दिवसामध्ये हे झालं की लगेच चालू करून घेतो. डोके खराब आहे तुमचे. ह्या लोकांचा पीएम किसान असं नमो असं नंबर येत. आता मला सांगा, तुम्ही बसा पीएम वाले. पीएम वाल्याला मी सगळ्याला सांगतो, सगळ्याची यादी ते कोरडेल धरा. आणि तुम्हाला सांगतो, ज्यांना पीएमचं काम नाही केलं त्याच्या खुर्चीच्या समोर मांडी घालून खाली जाऊन बसायचं. काय करायचं, उद्या तहसीलदार मॅडमनं जर काम नाही ऐकलं, कॅबिनवर खुर्चीत नाही बसायचं, त्यांच्या दारात जाऊन बस. सोपा मार्ग आहे. काय त्याला माझ्या पोलीस केस करा, काय करायचं ते करा. थांब थांब, मी तुम्हाला घेतोय, मी तुम्हाला बोलितो. एकच विषय होऊन द्या, मी बोलित तुम्हाला. बसा तुम्ही बसा, येऊ नका, मी सगळं करतो बरोबर. 2 तास लागले तरी चालन. मुद्दा पीएम किसान आणि नमो किसान योजनेच्या बाबतीत जेवढ्या लोकांचे दुरुस्तीचे असेल तेवढे 2 टेबल किती आहे तुमचा? 8 म्हणजे 7 जण बसलेले सर तिथे तिथे सगळे. बसलेले त्यांच्याजवळ नावाची यादी द्या. आता ज्याची वारसाना नावावर करायचंय, अरे तुम्ही किती लोकांचं आज चालू करू शकता? ह्या आईचं पगार बंद आहे, पीएम आसन नमो आसन हे बंद आहे. हिची कोण काळजी घेईल? शिबिर कशासाठी याचा अर्थ मला सांगा. तुम्ही काय म्हणून ये, तुमच्याकडे नाही जबाबदारी. अरे हो नाही तर नाही म्हणा ना. पण त्या आईला तुम्ही आले, कुणी सांगितलं का की माझ्याकडे या, पीएम किसान बंद आहे, नमो बंद आहे म्हणून? अरे आपण शिबिर कशासाठी होतो मला ते सांगा ना. यांना माहिती रे. मॅडम अशी पद्धत नाही, शिबिराचं काहीतरी साध्य झालं पाहिजे ना. सर आपलं जे केळी गावांचं जे आता समृद्धीला ॲक्सिडेंट झाला ना, ते शिवाजी चौधरी म्हणून आपले ऑपरेटर होते. ते आज ते दशकऱ्या विधीमुळे आले नाही, त्यांच्याकडे ते लॅपटॉपमध्ये आपण ते सर्व माहिती उपलब्ध करत असतो. कोणाचे लॉग इन त्यांच्या ह्याच्यावर आहे. हो, जे ज्यांच्या काही तक्रारी होत्या ना, ते आपण त्यांची नावं, मोबाईल नंबर, आधार नंबर लिहून घेतलेत आपण रजिस्टरवर. तुम्ही उभा राहा, वर या. हे थांबा, थांब ना भाऊ. अरे भाऊ थांब ना. हा, हे सांगा, तिथलं तोंड धरून सांगा. पीएम किसान नमो किसानचे पैसे आपण माननीय प्रतिनोडल अधिकारी पीएम किसान तथा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालना यांना विषय प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत लाभार्थी तांत्रिक अडचणीमुळे अनुदान न मिळाले याबाबत आपण यशवंत साहेबांना पत्र पाठवलेले आहे. ऐकून घ्या. तेच मी तुम्हाला सांगतो. मी तुम्हाला हा प्रश्न विचारला किंवा त्यांची अडचणी. आता याने निवेदन दिलं तुम्हाला, मी विचारलं तुम्हाला त्या बाईचं काय बन, याच्यावर पर्याय काय? सर आता ते त्यांचं आधार कार्ड टाकून लॉग इन करून त्याची जी समस्या आहे ती समस्या हे लोकांना सांगा. ज्याच्या अडचणी असन, समजा हे हरिदास खराते बरोबर आहे, तो नाव 2 गावचा आहे, पंढरनाथ राजाळे. ते 2 माणसांना आणली यादी. किती लोकांचं नाही भाऊ? 48 लोकांच्या गावात पीएम आणि नमो. हे 12,000 रुपये त्यांना मिळत नाही. हे मिळण्यासाठी ज्या अडचणी आहे त्या अडचणीसाठी सोडण्यासाठी हे शिबिर आहे का नुसती बसायसाठी आहे? अडचणी सोडवण्यासाठी. मग त्या अडचणी सोडण्यासाठी तुम्ही त्यांना खुलासा करा की आमच्याकडे ह्या दिवशी या, आम्ही हे करून देतो, ते करून देतो, काहीतरी सांगा. हा, आता पीएम किसानच्या याच्या संदर्भात मला एक सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगायची. अगोदर जे नोडल अधिकारी होते साहेब, ते नोडल अधिकारी आता बदललेले, तर साईट सध्या बंद आहे. तर साईट जेव्हा चालू होईल तेव्हा ज्यांच्या काही अडचणी असेल त्यांनी फक्त आपलं आधार कार्ड आमच्याकडे. ए राजा, 30 तारखेपर्यंत मुदत वाढ मिळाली एप्रिलचे. कोण आहे कृषी अधिकारी?
सर 30 तारखेपर्यंत ज्याच्यात तुम्हाला माहिती का 30 एप्रिल पर्यंत ज्याच्या नमो PM किसानच्या मोदीचे पैसे त्यांच्या काही दुरुस्ती ते अशी काय काय अडी अडचणी असतात त्याला साठी 30 तारखे ही मुदत आहे. कृषी अधिकारी काऊन नाही आले? आज विभागीय लेखी घ्या ना मॅडम त्यांचं. हा नाही, शिबिराचं आता मला सांगा 48 लोक आणि ती बाई येतून ती सोयी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.